नमस्कार, तुमच्या हर्षा स्पेशलमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आम्ही आलो आहे अमरावती स्वामिनीला। हे मंदिर आहे अहमदाबादपासून 100 ते 110 किलोमीटर दूर। मेहसाणाच्या जवळ आहे, बहुचर माता म्हणून। आणि हे 51 शक्तिपीठांपैकी एक मानले जातं। असं मानलं जातं की इथे देवीची कर म्हणजे हात पडले होते, म्हणून बहुचर हे नाव त्यावरून झालेलं आहे। पुढे आपण अजून मंदिर वगैरे बघूया। तर ह्या प्रकारे हे मंदिर आहे असं छान। हे मेन मंदिर आहे, पण इथे थोडं बांधकाम करता येते नवीन काहीतरी। ही देवीची मुख्य मूर्ती आहे। इथे देवीचे होम हवन वगैरे केले जातात वाटतं। या देवीला नवस मानला जातो मूलबाळ होण्यासाठी, आणि ज्यांना मूलबाळ झालं ते नंतर येऊन बाळाचा फोटो इथे लावून जातात, म्हणजे लावून नवस पूर्ण करून जात असतात। कुणी कुणी पाळणाही चढवून जातं इथं देवीला। नवसाला पावणारी देवी आहे ही। इथली अशी मान्यता आहे की नवस करता आणि तो पूर्ण झाल्यानंतर देवीला कोंबडा सोडला जातो, कारण देवीचं वाहन इथे कोंबडा आहे त्यामुळे। आम्ही आलोय पण ऊन खूप आहे, त्यामुळे आई आणि हे बसले छान पैकी सावलीत। हे पाय दोघं किती छान सावलीत बसले मस्तपैकी। इथे मांडता पूर्ण झाल्यावर कोंबडे सोडले जातात। इकडे आहेत, अजूनही इकडे आहेत। इथल्या देवीचं वाहनच कोंबडा आहे, त्यामुळे इथे कोंबडे सोडले जातात नवस पूर्ण झाल्यावर। परिसर पहा किती छान आहे, एकदम शांत आणि हिरवळ वाटते। मंदिराच्या परिसरातच एक विहीर पण आहे, ते गुजरातीत लिहिलेलं आहे। बावडी म्हणतात इकडे बरेच लोक, आम्ही विचारलं तर त्याला। विहिरीत उतरण्यासाठी इथून पायऱ्या पण आहेत। याच गावात अजून एक दुसरं मंदिर आहे, त्याचं नाव आहे वल्लभ भटनी वाव। मंदिराचा परिसर खूप छान आहे, इथे लहान मुलांना खेळण्यासाठी पण छान छान स्लायडिंग झोके वगैरे आहेत। बहुचर गावातच अजून एक तिसरे मंदिर पण आहे, आता तिथील दर्शन करण्यासाठी आलोय आम्ही। तर बघू आपण। पाहू शकता तुम्ही, मंदिर इतकं छान आहे आणि परिसर पण खूप छान आहे इथला। मंदिर बघू शकता तुम्ही किती छान आहे। देवीची मूर्ती दाखवते तुम्हाला मी। यांचं नाव आहे पटेलवाडी धर्मशाळा म्हणून। रूम खूप छान आहे आणि रेट पण रिझनेबल आहेत।
पाहू शकता रूम एकदम स्वच्छ आणि छान नीटनेटकी आहे. तसं हे गाव खूप छोटं आहे, रूम्स मिळत नाही, मिळाल्या तरी इतक्या स्वच्छ नाही आहे. ही नवीनच कन्स्ट्रक्शन झालेलं आहे तर चांगली आहे त्यातल्या त्यात. बाहेर अशी छान गॅलरी आहे, छोटंसं गार्डन आहे.